नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री हबप्प गोविंद महाराज केंद्रे संस्था आळंदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले श्री ज्ञानेश्वरी मंदिर, देवाची आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र या श्री ज्ञानेश्वरी मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. हरिभक्त परायण श्री गोविंद महाराज केंद्रे यांच्या संकल्पनेतून या ज्ञानेश्वर मंदिराची निर्मिती होत आहे. सध्या हरिभक्त परायण श्री विष्णू महाराज केंद्रे हे या मंदिराचे काम पाहत आहेत. या मंदिरात श्री ज्ञानेश्वरीतील संपूर्ण 18 अध्याय हे संगमरवरावर कोरलेले आहेत. माऊलींच्या जीवनचरित्रातील देखाव्याने हे मंदिर सजवलेले आहे. दर्शनी भागात अनेक देवी देवता आणि साधुसंत यांच्या मूर्त्या आहेत. यामध्ये नाथ संप्रदायात निवृत्तीनाथ, राधाकृष्ण, श्री विष्णू, ज्ञानोबा माऊली, बालाजी, विठ्ठल रुक्मिणी, तुकाराम महाराज आणि शनी देवता यांच्या मूर्त्या आहेत. मध्यभागी हबप्प श्री गोविंद महाराज केंद्रे यांची मूर्ती साकारलेली आहे. हबप्प गोविंद महाराज केंद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुढील मूर्त्या याप्रमाणे आहेत. आता प्रथम आपण या नवनाथामधल्या गणपती, दत्तात्रय, श्री शंकर आणि नवनाथ यांच्या मूर्त्या आहेत. त्यांचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. आता या नवनाथाच्या मूर्त्यानंतर आपणास गुरु निवृत्तीनाथ यांची मूर्ती पाहावयास मिळते. याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. यानंतर आपणास राधाकृष्ण यांची मूर्ती पाहावयास मिळते. यानंतर आपणास श्री विष्णूची मूर्ती पाहावयास मिळते. यानंतर आपणास श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन मिळते. यानंतर पुढे गेल्यावर बालाजी यांचे दर्शन मिळते. यानंतर पांडुरंग विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन मिळते. यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन मिळते. यानंतर आपणास शनिदेवासह 9 ग्रहाच्या मूर्तीचे दर्शन मिळते. हे आहे श्री ज्ञानेश्वर माऊलीची श्री ज्ञानेश्वरी मंदिर, श्री क्षेत्र आळंदी येथील हे पवित्र असे श्री ज्ञानेश्वरी मंदिर आपण पाहावयास विसरू नका. श्री क्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरी मंदिराविषयीचा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.